रोजच्या जेवणाची चव वाढवणारी आणि आरोग्यासाठी खूप सारी गुणकारी असणारी कढीपत्त्याची चटणी आज आपण बनवणार आहोत। त्याचा 1 चमचा जरी दररोज आपल्या जेवणामध्ये खाल्ला तरी पुष्कळ आहे आणि आपली ही चटणी ज्यांचे केस गळतात त्यांच्यासाठी पण एकदम रामबाण उपाय आहे। तर ही चटणी एकदा नक्की करून पहा, खायला खूप खमंग लागते। ही चटणी बनवताना आपण जे जिन्नस वापरलेत ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत। तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। कढीपत्ता मार्केटमध्ये सहजरित्या मिळून जातो। तिथे मी कढीपत्ता व्यवस्थित असा धुवून घेतलेला आहे। धुवून त्याला सुकवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी याचे पानं व्यवस्थित असे काढून घेते। तर इथे पाहू शकता मी सर्व असे पानं काढून घेतलेले आहेत। आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूयात। तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। तर मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची आणि त्याच्यानंतर 1 चमचा जिरे टाकलेले आहेत। तर जिरे व्यवस्थित तडतडले की त्याच्यामध्ये आपण 1 चमचा ओवा टाकलेला आहे। तर ओवा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो आणि ते सर्व परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पांढरे तीळ 2 चमचे टाकलेले आहेत। तुम्ही प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता। आपण हे जितकं व्यवस्थित परतू तितकी आपली चटणी खमंग लागते। तर इथे आपण साधारण 1 मिनिट हे परतून घेतलेलं आहे। इथे पाहू शकता मस्त असं आपलं परतलेलं आहे हे। याच्यामध्ये आपण 1 चमचा खसखस टाकलेली आहे। ही पण आपण 1 मिनिट परतून घेतली आहे। आता आपण यामध्ये 3 चमचे जवस टाकलेले आहेत। जवस पण व्यवस्थित आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचे आहेत। आता या मिश्रणामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि 2 ते 3 लाल तिखट मिरच्या टाकलेल्या आहेत। तर याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आणि आपण जो कढीपत्त्याचे पानं काढून ठेवले होते ते इथे टाकून घ्यायचे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण आपल्याला 3 ते 4 मिनिट हे मिक्स करायचं आहे। जोपर्यंत आपल्या कढीपत्त्याचा एकदम कुरकुरीत असा आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण अर्धा कप सुकं खोबरं टाकलेलं आहे। हे खोबरं किसलेलं आहे। तर व्यवस्थित असं बारीक केलेलं खोबरं मी इथे परतून घेते। साधारण हे 1 मिनिट परतून घ्यायचं। इथे पाहू शकता खोबरं व्यवस्थित असं परतलेलं आहे। आता आपल्याला शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत। तर इथे मी थोडीशी मध्ये जागा करते आणि आपल्याला जर तेल वाटत असेल थोडं टाकायची गरज तर थोडंसं तेल टाकून व्यवस्थित शेंगदाणे परतून घ्यायचे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत 2 मिनिट। तर एकदम झटपट बनणारी ही चटणी आहे। आता आपण गॅस बंद करून याच्यामध्ये पुढचे जिन्नस टाकून घेऊयात। आता यामध्ये आपण पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता हे जे जिन्नस आपण वापरलेले आहेत त्याची चव व्यवस्थित अशी मॅनेज व्हावी त्यासाठी मी पाव चमचा साखर टाकलेला आहे। इथं तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता। तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता थंड करून आपण हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित असं थंड झालेलं आहे। तर आपण हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। तर आपल्याला थोडंसं जाडसर फिरवायचं आहे, खूप जास्त बारीक फिरवायचं नाही आहे। आपण ही चटणी एकदा बनवून 2 महिने सहजरित्या साठवून ठेवू शकतो। दररोजच्या जेवणामध्ये 1 चमचा पुष्कळ आहे आणि याच्यामध्ये आपण जे जिन्नस वापरले ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत। त्याच्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि आपल्याला केसांसाठी कुठलीही केमिकल वापरण्याची गरज नाही। अगदी नॅचरली आपण त्याची काळजी घेऊ शकतो। अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने खातील अशी ही चटणी आहे। तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।